मग आम्हाला वाटत बाई आमच्या नवऱ्याकडून अपेक्षा थोड्याफार ठेवल्या पाहिजे, त्यांनी कमवलं पाहिजे आणि आम्हाला पैसे बिशे दिले पाहिजे. पटपट आवरलं पाहिजे रे आपलं काम, नाहीतर मालकीन बाई आली नसे ओरडत बसून. त्यांना ओरडण्याशिवाय ते काम आहे, ते वाला करत असते. बरं काय बाई, काल नव्हती आली तू कृपायला? अगं काल मला पाहुणे बघायला आलते ना. खरं काय बाया? मग खरं तू लगेच हा म्हणली असं बाई. मग गाड्या होत्या, बंगला होता, शेत होतं, तो पण चांगला कमवत होता. मग पण चांगला म्हणजे कसा कमवत होता? 15,000 ते 20,000 रुपये बघ महिना. हा काय? हा, मग मला कसं पाहिजे असं 2 लाख तरी त्याला पेमेंट असा. आणि सरकारी नोकरीवाला असला ना, मग तर बघ आईचेच आईचे. खरे बाई, माझी स्वप्न लई मोठी आहेत ग. खरं असं पुण्यामध्ये फ्लॅट असावा त्याचा, असा ती राजा राणीचा संसार कसा असतो तसा असावा. तर मग देखणं होता, जर देखणपणाला काही चाटायची, जर त्याच्याकडे सरकारी नोकरीच नाही तर. बाईचं मन खरंच खरं आहे तुझं. नाही घरचे मस्त लागण्याचा विषय काढायचा बरं का. पण बाई मी म्हटले तोपर्यंत मला सरकारी नोकरी मला भेटत नाही ना, आणि त्याला असं जास्त पगार बिगार पाहिजे नाही. सरकारी नोकरी असली ना म्हणजे काही नंतरचं टेन्शन नाही राहत. मी तर म्हणते महिन्याला त्याला 2-3 लाख तरी पाहिजे, ते तर कमीच